यानंतर बातमी तुमच्या आमच्या चिंतेत भर घालणारी आहे। सप्टेंबर महिन्यात देशभरातल्या सरासरीपेक्षा 5% कमी पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आलाय। हवामान विभागानं हे भाकीत केलंय। पावसाळ्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला, समाधानकारक पाऊस झाला, त्यामुळे निश्चितपणे एक समाधानाचं वातावरण शेतकऱ्यांमध्ये होतं। मात्र हवामान विभागाच्या या नव्या भाकितामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। तुरळक अपवाद वगळता राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम आहे। मराठवाड्यासह अनेक भागातल्या जिल्ह्यांमध्ये पावसानं चांगलीच ओढ दिली आहे। त्यामुळे शेतात उभ्या असलेल्या सोयाबीनवर संक्रांत उडवली आहे। शेंगा लागण्याच्या वेळेस पावसाची गरज होती, पण पाऊस पडला नाही, त्यामुळे त्याचा परिणाम जो आहे तो उत्पादनावर होणार आहे। सोयाबीन वाढलं, पण जेव्हा शेंगा लागायच्या तेव्हा पाऊस नाही, त्यामुळे फळधारणा जी झालेली नाहीये, निश्चितपणे त्याचा स्वाभाविकपणे जो परिणाम आहे तो उत्पादनावरती होणार आहे। उत्पादन कमी होणार आहे, त्यामुळे नाईलाज असतो शेतकऱ्यांनी आता ट्रॅक्टर लावून सोयाबीन मोडायला सुरुवात केली। तेव्हा मराठवाड्यातल्या या सोयाबीनची परिस्थिती काय झालेली आहे आणि एकूणच हवामानाबद्दल काय सध्या चिंतेचं वातावरण आहे, याबद्दल आम्ही राहुल कुलकर्णी यांच्याकडून जाणून घेतलं। काय माहिती अधिक? ज्या पद्धतीनं यावर्षी पावसाळ्याला सुरुवात झाली होती, खूप चांगला पाऊस अगदी मृग नक्षत्रापासून विशेषतः 3 वर्षापासून दुष्काळी असलेल्या मराठवाड्यामध्ये सुरू झाला होता। त्यामुळे एक आशादायी चित्र होतं। असं वाटत होतं की आता परिस्थिती बदलेल आणि 3 वर्षानंतर संपूर्ण महाराष्ट्रात पावसाला दमदार सुरुवात होईल। परंतु गेल्या साधारणतः 30 ते 32 दिवस झालं महाराष्ट्रातनं पाऊस, पूर्व विदर्भाचा भाग जो कालपासून गडचिरोली जिल्ह्यामध्ये पाऊस सुरू झालेला आहे, तो वगळता इतरत्र पाऊस पूर्णपणे गायब आहे। म्हणजे पुष्य नक्षत्रातला शेवटचा जो पाऊस झाला त्यानंतर पावसानं जी उघडीप दिली आहे, अगदी साताऱ्यापासून सोलापूरपासून मराठवाड्यातल्या तर 76 पैकी फक्त 11 जिल्ह्यामध्ये सरासरी एवढा पाऊस आहे। बाकीच्या सर्व जिल्ह्यावरती दुष्काळाचं सावट पुन्हा एकदा घोंगावं लागलंय। धुळ्यामध्ये तीच परिस्थिती आहे। मी वेगवेगळ्या वर्तमानपत्रातल्या बातम्या सकाळपासून बघतोय आणि गेली 3-4 दिवसापासून वेगवेगळ्या भागातल्या शेतकऱ्यांनी मला फोन केलेत। म्हणजे आत्ता जर स्क्रीनवरती महाराष्ट्रातले प्रेक्षक बघत असतील तर ऐन वेळेला, म्हणजे जेव्हा सोयाबीनच्या फळाची धारणा व्हायची वेळ आलेली आहे सोयाबीन पिकासाठी, कमरे एवढं सोयाबीन वाढलेलं आहे अनेक ठिकाणी, परंतु फळधारणाच झालेली नाही, कारण पावसाने खूप मोठी ओढ दिलेली आहे। म्हणजे जिथे 90-95 शेंगा एका झाडाला लागायचे, तिथे कुठे 15-16 शेंगा आहेत आणि बाकीच्या ठिकाणी तर मग शेंगाच लागलेल्या नाहीत। नाविलाजानं शेतकरी ट्रॅक्टर लावून जसं आपल्याला जमेल तशा पद्धतीनं हे सोयाबीन मोडतात। त्याचे व्हिडिओ तुम्ही बघता। हे जे व्हिडिओ आहेत हे नायगाव कळंब तालुक्यातनं आलेले आहेत, लातूर जिल्ह्यातनं आलेले आहेत, तसेच फोन मला बीड जिल्ह्यातनं येत आहेत। म्हणजे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या एका मोठ्या दुष्काळाकडे वाटचाल सुरू झाली की काय, अशी भीती वाटायला लागलेली आहे। आणि मराठवाड्यातल्या तर फक्त 11% धरणामधला 11% फक्त पाणी साठा, म्हणजे गेल्या वर्षी तो 25% वगैरे होता। आता फक्त हस्त नक्षत्र जे राहिलेलं आहे, हस्त आणि उत्तरा या 2 नक्षत्रामध्ये जर पाऊस परतीचा झाला तर बऱ्यापैकी चित्र असणार आहे। मग रबीमध्ये थोडंसं पाऊस जो येईल आणि त्यानंतर रबीचं काहीतरी क्षेत्रामध्ये भर पडू शकते। खरी परिस्थिती गंभीर होणार आहे ती पाण्याची, कारण यावेळेला सुदैवानं जायकवाडीत पाणी आलं असलं, कारण गोदावरीच्या भागामध्ये पाऊस पडला आहे, वरच्या नाशिक भागामध्ये। पण उर्वरित महाराष्ट्राचं काय, बहुतेक ठिकाणची धरणं ही कोरडी आहेत। मराठवाड्यात तर फार भयंकर परिस्थिती आहे। फार लवकरच टँकर पुन्हा सुरू करावे लागतील की काय असं दिसतंय। आणि एकूण हा जो पावसाचा डिले झाला आहे त्यामुळे सोयाबीन, त्याच्यानंतर कापूस ह्या मुख्य पिकाच्या वाढीवरती, उत्पादनावरती मोठा परिणाम झाल्याचं दिसतंय। आशा एवढीच आहे की आता जो परतीचा पाऊस आहे तो पाऊस जर अगदी सुरुवातीला जसा पाऊस पडला होता तसा झाला तर परिस्थिती थोडीशी निवळेल। पण मला तर खूप चिंता वाटायला लागलेली आहे। हे सलग 4थं वर्ष आहे। काय करणार आहेत शेतकरी? आणि जो काही थोडा बहुत मूग आणि उडीद आला होता त्याचे भाव तर असे पडलेत की विचारताच होईल। धन्यवाद राहुल। तेव्हा परिस्थिती खरोखरच गंभीर आहे। भविष्यात जर पाऊस पडला नाही तर ती अधिक गंभीर होऊ शकते।